मराठी न्यूज मराठी 24 पब्लिक/7। तर आज दादा आपले जे मुख्यमंत्री आहे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आहे। तरी आपल्यासोबत राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते आहेत, तालुका विधानसभा अध्यक्ष आपल्यासोबत आहेत। ते जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे। काय दिवंगत अजितदादा आज त्यांचे 35 वर्षापासून संबंध मी ज्यावेळेस त्यांच्याकडे कामाला गेलो, मला माझ्या गावामध्ये शैक्षणिक संस्थेसाठी त्यांनी एका शब्दावर शून्य कॉलेज दिली। मी कधी जर त्यांच्याकडे गेलो नाही हा शब्द नव्हता। आणि आज दिवंगत दादांना आमच्या गावातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो। मला दादाचा अनुभव असं मी ज्यावेळी दादाकडे गेलो असतो त्यावेळेस दादाच्या तोंडातून कामाच्या बाबतीत नाही या शब्द कधी झालं। बारामतीला भेटलो, मंत्रालयात घरी दर आपल्याला त्यांच्या योगी बंगावर जात होते, कधी असं नाही शब्द नाही। 35 वर्ष 92ला मी ग्रामपंचायत सदस्य होते, 2000 राष्ट्रवादीचे 92ला ग्रामपंचायत सरपंच होतो। त्याच्यानंतर दादांनी मला पंचायत समितीची उमेदवार दिली संदीपान भोंगरेच्या मतदारसंघात। एकमेव पंचायत समिती राष्ट्रवादीतून निवडून आलो मी 2007। दादांनी 5-5-5ला माझ्या गावामध्ये आढळला माझी सत्ता करायला आली म्हणजे साहेबाच्या विरोधात आली 5-5। मला त्यावेळेस सांगितलं होतं हा 100 वर्षाच्या नंतर ही तारीख येईल, याच बाज ध्यानात। सर, आपण आता आपल्या तर आपण सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीत उभा मला उभा राहायचं नव्हतं, पक्षाने आदेश दिलं तुला उभा राहावं लागेल म्हणून दादाच्या आदेशानुसार मी उभा राहिलो। सध्या आपल्या मतदारसंघात काय काय समस्या? पहिलं माझ्या गावामध्ये आडूळमध्ये पाण्याची समस्या आहे, पाणी आहे गावामध्ये, ड्रेन लाईन नाही आहे। पहिले पाण्याला प्राधान्य दिलं। अच्छा, महिला सुरक्षा आणि महिला सुरक्षा आणि शेतकरी तरुणांना क्रीडा विभागातून जे क्रीडा विभाग आमच्या ताब्यात क्रीडामंत्री आमचं आहे सध्या, त्यांच्याकडून जी मदत आमच्याही गावासाठी आज दादा राहिलेली नाही। भविष्यामध्ये आमचे जे नेते होते त्यांच्याकडून गावाच्या विकासासाठी मला किती निधी आणता येईल भविष्यामध्ये। आता सध्या जे जिल्हा परिषदेची शाळा आहे काय होतं? माझ्याकडं आमच्या जिल्हा परिषद 10वीपर्यंत हायस्कूल इथं निजामकालीन बिल्डिंग आहे। मी ज्यावेळेस पंचायत समिती सदस्य असताना पाडून नवीन इमारत बांधायचं योग असं आलं। मी माझं पद गेल्याच्यानंतर मुश्किल झालं। मी आता मला जनते निवडून दिल्याच्यानंतर पहिलं मी जिल्हा परिषद इमारत पाडून पूर्ण इमारत 2 मजली करणार। एक जीवनाची कर्जमाफी करणार, 2 लाखापर्यंत कर्जमाफी करायचं शब्द होतं ते घोषणा केली। सगळं कोणत्या बँकेवर कोणत्या शेतकऱ्यांना पैसे सगळं आता सध्या बेरोजगारी कमी करण्यासाठी आपण भागामध्ये आमच्या वार्डामध्ये चालू आहे कारखाने जे आलेले आहेत, माझ्या परीनं आमच्या नेत्याच्या परीनं जे कारखाना थोडं लावता येईल ते लावण्याचा प्रयत्न केला। महिलाची सुरक्षा महिलाच्या सुरक्षेसाठी आमचे जे तटकरी ताई आहे महिला बाल कल्याण, त्यांच्याकडून जे महिलासाठी करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला। निवडून आणून तुम्ही पहिल्या 100 दिवसात कोटी पहिलं परधान्य पिण्याचे पाणी काय सांगाल? आपले तात्पर्य एवढंच आहे, कल्याण सारखा एक सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या व्यक्तिमत्व लहानपणापासून बघतो। आज जर आपण ठरवलं, अनेक लोक सत्तेत येतात जातात, त्यामागे सारखं नेतृत्व मी बघितलेलं। कारण नेतृत्व मोठं आहे, एका सामान्य खेड्यातून एका तांड्यातून एका वस्तीतून हे नेतृत्व तयार झालेलं आहे। या माणसाचं योगदान सांगावं एवढं मोठं आहे। आढळूसारख्या ठिकाणी ते कॉलेजची व्यवस्था नव्हती, आमच्यासारख्या गोरगरीब पोरायला
संभाजीनगर सारख्या शहरामध्ये नाईट कॉलेज असेल विवेकानंद या कॉलेजसाठी शिक्षणासाठी जाणं गोरगरिबाचे पोरं शक्य नव्हतं. पण ह्या माणसांनी आज आढळलं एवढं मोठं कॉलेज दिलं. आज जवळपास 100 खेड्यातले पोरं परिसरातले महाराष्ट्रातले पोरं जवळपास 1200-1500 पोरं या ठिकाणी कॉलेजची व्यवस्था या माणसाने उभा करून दिलेली. म्हणजे चांगलं योगदान खूप मोठं आहे. आणि असं जर नेतृत्व जर आपण जिल्हा परिषदला जर निवडून दिलं तर शैक्षणिक क्षेत्रात तर म्हणजे शिक्षण सम्राट म्हणून आढळमध्ये जर कोणी शिक्षण सम्राट जर कोणी असेल तर ते नाव कल्याण राठोड यांचं पुढे आहे. मला तर वाटतं की लोकांनी आणि तरुण युवकांनी अशा व्यक्तिमत्वाला पुढे केलं पाहिजे. आणि 100% असा जर व्यक्ती निवडून दिला तर आज त्यांनी कॉलेज दिलं, सारख्या परिसरांमध्ये निवासी आश्रम शाळेची स्थापना केली. म्हणजे गोरगरीब अनाथ पोरं ज्याला आईवडील नाही असे पोरं आज त्या आश्रम शाळेमध्ये 100% अनुदानित त्यांची संस्था आहे, कॉलेज दिलं. आणि जर सत्तेत आले, आता राज्यात राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आहे, जर सत्तेत जर हे आले राठोड साहेब तर 100% गावाला त्यांचा फायदा होईल. ते समजा शेतकरी असतील, तरुण युवक तसेच बेरोजगार असतील, आता DMIC आमच्या इकडे परिसरात होतीच, त्या माध्यमातून ते चांगलं काम करू शकतील अशी आमची अपेक्षा आहे. सर्व समाजातील म्हणजे बंजारा समाज असतील, मराठा समाज असतील, धनगर समाज असतील, मुस्लिम समाज असतील, या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन असा सुशिक्षित हुशार व्यक्तिमत्व म्हणून कल्याण राठोड साहेबांचं निषेध त्या ताईला या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी कसं निवडून देता येईल अशा प्रधान्य करावं असे आमचा हे एकंदरीत म्हणजे तुमचं प्रभागामध्ये जास्त कामं करून नागरिकांचा कल दादा करायला असं सुचत होते. म्हणजे काय माहिती आहे का, काम करणारा माणूस आहे. आता इथं बघा इलेक्शन राजकारण घेत राहतात, काही लोकांनी राजकारण कमर्शियल म्हणून राजकारणाकडे येण्याचा प्रयत्न चालू आहे लोकांना. पण त्या लोकांच्या मागचं फाउंडेशन काय, त्यांचं बॅकग्राऊंड काय, आतापर्यंत त्या लोकांनी आढळून सारख्या परिसरात दिलं काय याचा अभ्यास जनतेने केला पाहिजे. आणि ह्या माणसाने काय दिलं त्याच्याकडे बघितलं पाहिजे. ह्या माणसांनी कधी स्वतः काय दिलं त्याचा त्याला कधी समोर आणलेला नाही. पण मी या माणसाच्या कॉलेजचा मी एक विद्यार्थी आणि ह्या माणसाने एवढं मोठं कॉलेज सारख्या खेड्या गावात उपलब्ध करून दिलं. ही सगळ्यात मोठी देण जर कोणती असेल तर ती कॉलेजची देण आहे. आणि त्याच्या मागे जर कोणाचा हात असेल तर ते फक्त कल्याण राठोड.